कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे ग्रामस्थांनी मध्यरात्री धाड टाकून एमडी अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 5 जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून 16 लाखांचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे। आरोपींपैकी 4 जण मुंबईतील तर 1 शहापूर येथील असून मास्टरमाइंड आरोपी हा डी फार्मसी धारक आहे। घर भाड्याने देणारा स्थानिक आदिवासी मालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। याच भागातील किकवी येथे काही महिन्यांपूर्वी एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता। त्यामुळे या परिसरात अशा अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक आणि अंमली पदार्थ विरोधी तज्ञांना बोलावून सखोल तपास सुरू असून पोलिसांनी अशा धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्याचे आश्वासन दिले आहे। नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ताडवाडी पोस्टे पाथरस या गावामध्ये तेथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचं आढळलं। ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन नेरळ या ठिकाणी कॉल केला असता पोलीस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्री ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली। या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी एक फॉरेन्सिक टीम आणि केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केला असता त्या घरामध्ये मेफेड्रॉन अर्थात एमडी बनवत असल्याचं निदर्शनास आलं। हा सर्व प्रकार तात्काळ माननीय वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली। नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत 137/25 हा NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। यामध्ये जे 5 आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडेकरू आहेत। त्यामध्ये 4 हे मुंबईचे आहेत, 1 हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे। हे 5ही आरोपी सध्या अरेस्ट आहेत, त्यांना आम्ही अटक केलेली आहे। त्या घटनास्थळावरून एकूण 16,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। हे घर ज्या व्यक्तीचं होतं, ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे। सदर आरोपी हा सध्या फरार आहे। आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। या प्रसंगी माझे कर्जत उपविभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना आपल्या त्याचबरोबर फार्म हाऊसवरही रूम किंवा त्यांच्या रूम्स भाड्याने देताना जे त्या ठिकाणी येणारे भाडेकरू आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची खात्री करावी आणि त्यांच्याबद्दल काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे। त्याचबरोबर गावातील इतर संशयास्पद हालचालींवरती लक्ष ठेवून एक सुजाण नागरिक बनून पोलिसांना त्याबद्दल वेळीच माहिती दिली तर आम्हाला कार्यवाही करणं सोपं जाईल आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू। हा अशा पद्धतीचा नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत 137/25 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत। सर, जी गाडी जप्त अगदी बरोबर। यामधील आरोपीचं नाव आहे सचिन राम मिलन जयस्वार। या आरोपीचं डी फार्मसी झालेलं आहे आणि केमिकल्स बद्दल तज्ञ असल्यामुळे एकंदरीतच या सर्व प्रोसेस बद्दल त्याला माहिती असल्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व प्रोसेस चालू होते। अगदी बरोबर। यामधील आरोपीचं नाव आहे सचिन राम मिलन जयस्वार। या आरोपीचं डी फार्मसी झालेलं आहे आणि केमिकल्स बद्दल तज्ञ असल्यामुळे एकंदरीतच या सर्व प्रोसेस बद्दल त्याला माहिती असल्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व प्रोसेस चालू होते। असं संशय तुम्हाला घडलं की ते डोक्यावर रात्र झाली 7 वाजता आणि डोक्यावर ते बर्फ घेऊन येत होते। बर्फ मग आम्ही बघितलं की लोक आपल्या इथे ओळखीची नाहीत, तर आम्हाला डाऊट आला का बोललो यांचं काहीतरी प्लॅन असेल तर मग आम्ही जाऊन तिथं 8-9 वाजता बघितलं त्यांचा कार्यक्रम चालू होतं। आम्ही याच्याकडं हे पहिलं केलं का त्यांच्याकडे हत्यार आहेत का, बाकी काय आहेत। मग नंतर त्यांना जवळजवळ आम्ही 1-1.5 तास तिथे थांबलो। रात्री आम्ही 12 वाजता मग त्यांना त्यांच्यावर धाड टाकली आणि त्यांना असं आम्हाला समजलं का केमिकल आहे, परत हे काय बनवतात, ड्रगचा प्रकार आहे। मग आम्ही वसावे बापूंना त्वरित कॉल केला आणि त्यांना तिथं बोलवलं घटनास्थळी। ते आले आणि मग त्यांना आम्ही ताब्यात दिलं आणि त्यांच्या जवळजवळ 3 ते 4 मोबाईल त्यांनी स्वतः तोडलेले, प्लस ती लोक आम्हाला आम्हीच दाखवते 30 लाखाची, बोलते 30 लाख घ्या, बाकीचे बोलते
तर तुमचं गाव वगैरे आम्ही सगळं पोहोचू, परंतु आम्ही त्या लाजला बळी पडलो नाही. काय सांगाल, म्हणजे कुठेशी हे घर होतं गावाच्या आणि, बाहेर आणि काय म्हणजे तुम्हाला कसा संशय आला? आम्ही संशय म्हणजे आमच्या तिकडे शेती मळे आहेत आता सध्या स्थितीत. तिकडे वारंवार कोण ना कोण जातो. प्रत्येक गावात मग थोडी चर्चा झाली तर ते संध्याकाळी बर्फाच्या लाद्या भरपूर प्रमाणात डोक्यावर घेऊन येत होते. त्यामुळे मग आम्हाला डाऊट आला. 11 तारखेच्या रात्री कर्जत तालुक्यातील ताडवाडी या गावी गावकऱ्यांनी एका शेतात असणाऱ्या घरावरती धाड मारली. तिथे काही संशयितरित्या काही लोक तिथे काही बनवतात असं त्यांना संशय आल्यानंतर तिथे धाड मारल्यानंतर त्या ठिकाणी काही केमिकल त्यांना दिसल्यानंतर ती घटना त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवली. नेरळ पोलीस तिथे हजर झाल्यानंतर त्या 5 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. आपण आता नेरळ पोलीस ठाण्यामध्ये आहोत. याच पोलीस ठाण्यामध्ये त्या 5 जणांना काल आणून कसून चौकशी केली असता केमिकल एक्सपर्ट्स त्या बोलवले असता ते जे काही तिथं मिळून आलेलं केमिकल आहे हे MD ड्रग बनवण्यासाठी वापरण्यात येणारं केमिकल होतं. त्यामुळं NDPD ॲक्टनुसार या 5 जणांवरती FIR दाखल करून त्यांना काल रात्री माननीय न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी ही दिलेली आहे. पुढील तपास हा नेरळ पोलीस सध्या करत आहेत. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत, रायगड.